हातकणंगले नगर परिषदेत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेनं 17 पैकी 6 जागा जिंकल्या आणि नगराध्यक्ष पदही हस्तगत केलं, तर काँग्रेसनं 5 जागा जिंकल्या। भारतीय जनता पार्टीला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर ठाकरे गट शिवसेनेचा 1 आणि 3 अपक्ष उमेदवार हातकणंगलेमध्ये विजयी झाले। मात्र शिवसेना, भाजप आणि अपक्ष एकत्र येऊन हातकणंगलेमध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते। हातकणंगले नगरपंचायतीसाठी अत्यंत चुरशीनं मतदान झालं। या निवडणुकीमध्ये महायुतीतील 3 घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील 2 घटक पक्ष यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली। नगराध्यक्षपदी एकनाथ शिंदे शिवसेनेचे अजितसिंह रामगोंडा पाटील यांनी 727 मतांची आघाडी घेत विजय मिळवला। हातकणंगलेमध्ये एकूण 17 प्रभागातून 17 नगरसेवक निवडण्यात आले। त्यामध्ये शिंदे गट शिवसेनेला 6 जागांवर विजय मिळाला, काँग्रेसला 5 जागा, भाजपला 2 जागा, ठाकरे गट शिवसेनेला 1 जागा, तर 3 अपक्षांनी बाजी मारली। त्यामुळे हातकणंगले नगरपालिकेत शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकत्र आले तर महायुतीची सत्ता प्रस्थापित होऊ शकते। हातकणंगलेमध्ये गेल्या वर्षीच्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपच्या 3 जागा कमी झाल्या, शिंदे सेनेची 1 जागा कमी झाली, राष्ट्रवादीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही, तर काँग्रेस पक्षाला 1 वरून 5 नगरसेवक निवडून आणण्यात यश आलं। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली। पाहूया हातकणंगले नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावं।